पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा थेट समालोचन कक्षाकडे। हा सामना सुरू झाल्याचा नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही। सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होते। स्ट्राईकवर बबल खेळण्यासाठी सज्ज होतोय। नॉन स्ट्राईकवर सुजित गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो गोलंदाज। यावेळी मात्र सुरेख चेंडू, पहिली धाव वेगाने घेतली जाते। शुभारंभ केला जातोय। धावसंख्या होते ती 1 अशी। प्रणव नावाचा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळतोय तो सुजित सावळ। नक्कीच ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता, ही क्षमता आपल्याला या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? या काही प्रश्नांची उत्तर नक्कीच थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळतील। आतापर्यंतच्या खेळाचा विचार केला नक्कीच आउट ऑफ फॉर्म हा खेळाडू दिसतोय। मात्र या सामन्यामध्ये आपल्याला या खेळाडूच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का? पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे। हा चेंडू खराब असल्याचा क्रिकेटच्या खेळामध्ये त्याला वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा म्हणजे खराब चेंडूची गणना केली जाते। अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय। धावसंख्या होत्या ती 2 अशी। पहिले षटक प्रगतीपथावर प्रणव नावाचा हा गोलंदाज। नक्कीच सुरेख गोलंदाजी की मोठे फटके। यावेळी मात्र सुरेख चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन, चेंडू मात्र विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन। निर्धाव चेंडूची गणना होते। कमबॅक केलं जातं या गोलंदाजाकडून। पहिल्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर थोडीशी दिशा लाईन चुकला आणि तदनंतर कमबॅक केलं जातंय। सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी मात्र सुरेख फटका, देखना फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जातोय तो सरळ सीमारेषा उल्लंघन करतोय 4 धावांसाठी। या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय। धावसंख्या होत्या ती तब्बल 6 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना डीजे पिक्चर अभी बाकी आहे। नक्कीच पिक्चर या मैदानावर पाहायला मिळेल का? सुजित आणि बबल यांच्या बॅटमधून कमाल धमालवाली फलंदाजी तमाम क्रिकेट रसिकांना या मैदानावर पाहायला मिळेल का? या सुरेख अशा आयोजनाखाली पाहायला मिळेल का? या काही प्रश्नांची उत्तर नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल की कमबॅक केलं जाईल या गोलंदाजाकडून। यावेळी मात्र षटपीच चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसतोय की काय? मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक फसतोय। एकेरी धाव वेगानं घेतली जाते। हा झेल टिपला गेला असता तर नक्कीच सुजितला माघारी फिरावं लागलं असतं। या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय। धावसंख्या होत्या ती तब्बल 7 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर दुसरा चेंडू खराब व्हाईट, तदनंतर निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवरही 1 धाव। अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी। या 2 चेंडूंचा समाचार घेतला जाईल का बबल यांच्याकडून? व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबा परब, शिवसेना शाखा प्रमुख तळवडे अनिल जाधव यांचं आगमन होतंय। त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आसन व्हायचं आहे। सांघिक धावसंख्येचा विचार केला 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मात्र सुरेख चेंडू, अचूक लाईन, अचूक टप्पा ठेवला जातोय। निर्धाव चेंडूची गणना होते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। सांघिक धावसंख्येचा विचार केला 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। डीजे एक धाव या गोलंदाजीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। तशीच काहीशी गोलंदाजी यावेळी मात्र सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल का? सिकंदर कभी हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट जाए तो जमीन पे नहीं गिरता, मिलते हजार नदियां समुंदर में लेकिन समुंदर कभी नदियों में नहीं गिरता। नक्कीच बबलच्या बॅटमध्ये ताकद, ही ताकद आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल का?
यावेळी मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू सुरेख चेंडू अचूक टप्पा ठेवला जातोय बबलला खामोश ठेवलं जातंय एकेरी धाव या ठिकाणी वेगानं घेतली जाते या एकेरी धावेने रवी थळकर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती तब्बल 9 धावा एक षटक एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय गोलंदाज किरण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळतं सुजित सावळ नक्कीच ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला या उर्वरित 5 चेंडूचा समाचार या बॅटरच्या बॅटमधून घेतला जाईल का हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवतो हे पाहणं गरजेचं ठरेल यावेळी मात्र षटपी चेंडू काहीसा चेंडू खाली राहतोय चेंडू विसावतोय तो विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊ निर्धाव चेंडूची गणना होते सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती 9 वर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर एक धाव तदनंतर कमबॅक वाली गोलंदाजी काहीसा षटपी चेंडू थोडासा खाली राहतोय विसावतोय विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडूची गणना होते यावेळी मात्र खराब चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर हा चेंडू खराब असल्याचा क्रिकेटच्या खेळामध्ये त्याला वाशी टुकाशी पंजाब टू हरियाणा खराब चेंडूची गणना केली जाते तो खराब चेंडू अतिरिक्त एक धाव या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती 10 अशी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडीशी लाईन दिशा चुकली जाते परिणाम सांघिक धावसंख्येत बदल धावसंख्या होते ती तब्बल 10 धावा यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू सावध पवित्रा घेतला जातो एकेरी धाव वेगानं घेतली जाते एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती तब्बल 11 धावा यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळतोय तो बबल नावाचा खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच बबलने निराश केलंय मात्र या सामन्यामध्ये आपल्याला कमाल धमालवाली फलंदाजी पाहायला मिळेल का परिंदों को मंजिल मिलेगी ये पहले हुए उनके पंख बोलते हैं वही लोग रहते खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं नक्कीच हे हुनर बबल यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं ठरेल फुलटा चेंडू मोठा फटका गगनचुंबी षटका चेंडू डायरेक्ट चंद्रावर डिझे बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2500 दिनांक 11 मार्च 2024 ही स्पर्धा एका दिवसाची खेळवली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे श्री सिद्धेश्वर प्रसन्न नक्कीच सामना रंगत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो एक गगनचुंबी षटकार बबल यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला सांघिक धावसंख्येचा विचार केला 17 अशी धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या धावसंख्येला अशुभ अशी धावसंख्या समजलं जातंय मात्र ही अशुभ धावसंख्या फलंदाजीसाठी की गोलंदाजीसाठी हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल श्रीजीतचा फटका देखना फटका की फटका बसतोय चेंडू जातोय मात्र सीमा रेषे नजदीक रोखला जाईल का मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा उल्लंघन करतोय 4 धावेसाठी ज्या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होत्या ती तब्बल 21 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना डीजे मात्र सीमारेषा की डिक्लेअर स्वरूपात एकेरी धाव यावेळी मात्र चेंडू दिशा बदलतोय चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होत आहे ती तब्बल 25 धावा नक्कीच एक गगनचुंबी षटका तदनंतर बॅक टू बॅक 2 खणखणीत चौकार सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 25 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त डीजे
करेल का, कमबॅक करेल का, बब्बल आणि सुजितला रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी होईल का, या काही प्रश्नांची उत्तर नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतील. क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही आणि त्यासाठी नेहमी तयार राहावं लागतंय. डूबते हुए सूरज को फिर से आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, प्यार का पाला खत लिखने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का मैच बदलने के लिए वक्त नहीं लगता. मात्र ते होईल का या मैदानावर? तळवडा संघ कमाल धमाल करेल का, की होडावडा संघ ज्या प्रकारची फलंदाजी धुआधार करतोय ती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र कमबॅक केलं जात आहे, अचूक टप्पा अचूक लाईन ठेवलं जात आहे. चेंडू थोडासा खाली राहतोय, विकेट किपरांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची गणना होते, सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते ती 25 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असतं. विलस नावाचा हा गोलंदाज. यावेळी मात्र परत एकदा सुरेख चेंडू, एकेरी धाव वेगानं घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार दिला जातोय. एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होत आहे ती 26 अशी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर एकेरी धाव. यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळतो बबल. हर पर्वत पर मनी मानिक नहीं होती, हर हाथी के माथे पर मुक्ता मनी नहीं होती, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, हर गांव में बबल नाईक जैसा खिलाडी नहीं होता. नक्कीच एक सुरेख फलंदाजी करणारा फलंदाज मैदानावर सुरेख फलंदाजी करतोय, तुफानी फलंदाजी करतोय. सांघिक धावसंख्या पाहिली गेली तर तब्बल 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंतच्या 2 चेंडूंचा विचार केला, 1 अशी धावसंख्या. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजाची. मात्र उर्वरित 4 चेंडू सुरेख फेकले जातील का, की तोडफोड केली जाईल? यावेळी मात्र खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे. हा चेंडू खराब असल्याचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 27 धावा. मैदानी जंग में कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन आने वाला समय बताएगा कौन किस पर भारी है. नक्कीच कोणता संघ मात्र भारी ठरेल हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. यावेळी मात्र घुटना देख, तमाशा देख, फटका बसतोय की सीमारेषा उल्लंघन करतोय. नक्कीच चेंडू जातोय तो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. डीजे लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जोवर उभा मैदानावर मी, जिंकणं नियतीला शक्य नाही हे म्हणावं लागेल या खेळाडूसाठी. सुरेख फटका, देखना फटका, चेंडू सीमारेषे नजदीक. पहिली धाव वेगानं घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातंय. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 35 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच या तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला बबल यांच्या बॅटमधून. उर्वरित चेंडूमध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळतील का, की कमबॅक केलं जाईल या गोलंदाजाकडून? बबलला मात्र तंबूची दिशा दाखवली जाईल का, या काही प्रश्नांची उत्तर नक्की थोड्याच वेळात. यावेळी मात्र देखना फटका, घुटना टेक, तमाशा देख, एक देखना फटका. तमाम क्रिकेट रसिकांच्या टाळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 41. दीडशे. चालना पट्टा आहे. सुरेख फलंदाजी, देखणी फलंदाजी बबल या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळी मात्र फटका बसतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला जाईल का, मात्र साधा सोपा झेल सोडला जातोय. नक्कीच महागाईत पडेल हा झेल. सांघिक धावसंख्या मात्र पाहिली गेली तर एकेरी धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती तब्बल 42 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. डीजे सुरेख देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 42 धावा आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज
सूरज नावाचा हा गोलंदाज कमाल धमालवाली गोलंदाजी करेल का? बबल आणि सुजितला खामोश ठेवील का? उर्वरित 2 षटकामध्ये नक्कीच धावांचा वेग कमी केला जाईल का? या काही प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात स्पष्ट होईल. यावेळी मात्र अचूक टप्पा, बॅटची लेमन कट, सुरेख विकेट किपिंग, बबल नावाचं वादळ मात्र माघारी फिरतोय. संगीत धावसंख्या मात्र स्थिर होते ती तब्बल 42 धावा. डीजे पाहायला मिळते. नक्कीच सुरेख फलंदाजी बबल या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळते. वैयक्तिक 31 या धावसंख्येवर बबल नावाचा बॅटर मात्र सुरेख फलंदाजी करून माघारी फिरतो. एक धमाल वाली फलंदाजी तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली. मैदानावर एंट्री होते ती मॅन फ्रॉम हुडाहुडा समीर सावंत. नक्कीच समीर यांच्या बॅटमधून मोठे पटके आपल्याला पाहायला मिळतील का? उर्वरित 5 चेंडूंचा समाचार घेतला जाईल का? कमाल धमालवाली फलंदाजी या बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतील. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हथोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. नक्की ज्या 5 चेंडूचा समाचार घेतला जाईल का? फुलटॉस चेंडू, समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय तो आउट ऑफ पार्क, सीमारेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. डीजे वाला नाम नहीं मैं, तू मुझको कब तक रोकोगे, हे म्हणावं लागेल या खेळाडूसाठी. पहिल्या चेंडूला आसमान दाखवलं जातंय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 48 धावा. समाधानकारक धावसंख्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या संघाचे मालक बंड्या परत मात्र खुश आपल्याला पाहायला मिळतात. एक समाधानकारक फायटिंग लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही आज समांतर समालोचन कक्षामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याला वाशी टुका अशी पंजाब टू हरियाणा खराब चेंडूची गणना केली जाते. अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 49. एक धाव 50 म्हणजे 50 होण्यासाठी स्ट्राईक बस समीर नावाचा बॅटर ज्याच्या बॅटमधून गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र षटफी चेंडू नक्कीच यष्टा उद्ध्वस्त. समीर मात्र माघारी फिरतोय. सांघिक धावसंख्या स्थिर होते ती 49. डीजे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो फलंदाज चालला होता तो विनय मात्र मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता मात्र ही क्षमता आपल्याला या उर्वरित 3 चेंडूमध्ये पाहायला मिळेल का? सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 49 धावसंख्या. शॉर्टपिच चेंडू मोठा फटका की फटका फसला जातोय. नक्कीच फटका फसतोय. सुरेख झेल टिपला जातोय आणि विनय नावाच्या बॅटरची फलंदाजी मात्र समाप्त होते. डीजे दिशेने खेळण्यासाठी सज्ज होतोय. विदुल नावाचा बॅटर मैदानी दिशेने मार्गक्रमण करतोय. उर्वरित 2 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल? या गोलंदाजीची सुरेख गोलंदाजी आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. त्या षटकामध्ये फक्त एक षटकार बबल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. समीर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर फलंदाजांना खामोश ठेवलं गेलं या गोलंदाजाकडून. उर्वरित 2 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का? की सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळेल. यावेळी मात्र सुरेख देखना फटका मात्र सीमारेषा उल्लंघन करेल का? फटका फसला जातोय. झेलकरी क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपला जातोय आणि या
थँक्यू डीजे. नक्की शेवटचा चेंडू बाकी, आखरी गेंद शेष, दोन केले विशेष. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? सांघिक धावसंख्येचा विचार केला 49 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक सुरेख फेकलं गेलंय, धावांना रोखणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय या गोलंदाजाचं सूरज याचं. मात्र शेवटच्या चेंडूचा समाचार विशाल या बॅटरच्या बॅटमधून घेतला जाईल का? नक्कीच हे पाहणं गरजेचं ठरेल. शॉर्टपिच चेंडू थोडासा दिशा चुकतो की काय? होय, नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे. हा चेंडू खराब असल्याचा अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती 50 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघाची शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 51 धावांचं लक्ष ठेवतोय तो प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघ. प्रतिस्पर्धी संघ म्हणजे तळवडा मित्रमंडळ संघ समोर या 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल? क्या ईट का जवाब पत्ता से गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देगा या गेंदबाज असरदार सरदार बनेगा? हे मात्र थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतील. तोपर्यंत मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे साथी समालोचक सुमित. मी तोपर्यंत रत्नदीप बांदेकर आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. करते जोडत असताना 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. तेवढे मित्रमंडळ संघाच्या विरोधात 51 धावांचा पाठलाग 4 षटकादरम्यान करायचा असेल या सामन्यादरम्यान. तेवढे मित्रमंडळ या संघाला नॉकआउटचा हा सामना, कारण दोन्ही संघ पहिल्या सामन्यात विजयी ठरला आणि त्याचमुळे विजेता क्रिकेट संघ यानंतरच्या उपांत्य फेरीत सामन्यात लढत करेल. सातारी मातोंड क्रिकेट संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील तिसरा संघ असेल जो उपांत्य फेरीत प्रवेश करेल. परंतु तो कोणता संघ असेल हे पाहणं औत्सुक्याचं. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तेवढे व तेवढे ग्रामस्थ आयोजित आपण पाहतो एक गाव एक संघ या संकल्पनेतून साकार झालेली टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा. अथक मेहनत आणि परिश्रम घेऊन या मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, ज्या स्पर्धेची आतुरता, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना होती ती स्पर्धा आपण पाहतोय. 51 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच सलामीची जोडी देखील मैदानात असेल. तेवढे मित्रमंडळ संघाकडून सलामीची जोडी किरण गावडे आणि त्याचबरोबर प्रथमेश मैदानात पाहायला मिळतोय. मागील सामन्यात विजयी ठरलाय तेवढे मित्रमंडळ संघ आणि त्याचमुळे याही सामना जर पाहिला तर अति महत्त्वाचा दोन्ही संघासाठी, कारण विजेता संघ उपांत्य फेरीत लढत करेल सातारी मातोंड क्रिकेट संघाच्या विरोधात. 51 धावांचा पाठलाग लक्ष मोठं, परंतु या लक्ष्याचा देखील पाठलाग सोप्या पद्धतीने केला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल सुरुवातीच्या षटकापासून, तरच हा सामना हे मोठं लक्ष सोपं होऊ शकतं. आणि त्यासाठी मैदानात दाखल झाले सलामीची जोडी प्रथमेश आणि किरण गावडे. सलामीची जोडी मैदानात स्ट्राइक एंडवरती प्रथमेश, नॉन स्ट्राइक एंडला किरण गावडे. पंचाचा इशारा ग्रेन सिंगला. सामन्याला सुरुवात असेल दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश्वर दाळकर हुडावडा क्रिकेट संघाकडून सुजित सावळ हा गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट असेल.
पहिला चेंडू श्रामपूलचा फटका समोरच्या दिशेने पंच केलाय. चेंडू चाललाय एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. स्टेट डाऊन दी ग्राउंडचा फटका ओव्हर दी बॉल हेड आणि पहिल्या चेंडूवरती चौकार निघत असताना सांघिक धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय या दमदार चौकाराने या धावपलकावरती. अतिरिक्त उंची देखील हा प्राप्त करणारा चेंडू. पंचचा फटका समोरच्या दिशेने. पुलचा फटका चौकारण्यास सुरुवात केली या षटकाची फलंदाज प्रथमेश याने. याही वेळी समोरच्या दिशेने फटका खेळला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑन वरने. जोपर्यंत विशाल नाईक फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न चाललाय सफल होईल मैदानात. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगली ताळमेळ पाहायला वेळा दोन्ही फलंदाज आणि त्याचमुळे 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या 6 धावा धावपलकावर. 51 धावांचा पाठलाग आक्रमक फटक्याने सुरुवात केली प्रथमेश याने आणि त्यानंतर 2 धावा निघत असताना पुन्हा एकदा तो स्ट्राईक एंड वरती. यावेळी फटका जर पाहिला तर अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा टॉप पेच लागलाय. चेंडू विकेट किपर याच्या हातामध्ये पहिला धक्का बसतोय. तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या आता धावपलकावर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला धक्का बसतोय तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघाला. प्रथमेश माघारी परतल्या. सुरुवात प्रथमेशने आक्रमकरित्या मैदानात केली होती. फटका मोठा खेचला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर 2 धावा 6 धावसंख्येवरती तो माघारी परतल्या. विकेट मिळवले सुजित सावळे याने या पहिल्या षटकादरम्यान. कारण पॉवर प्लेचं हे षटक फायदा उठवत होता समोरचा आक्रमक फलंदाज आणि त्या आक्रमक फलंदाजाला माघारी परतवल्यानंतर मैदानात दाखल झाला 1 डाऊन बॅटर विलास कोंडे. स्ट्राईक एंडवरती असेल. पहिला चेंडू तो फेस करेल या षटकादरम्यान. यावेळी शॉर्ट चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका डीप पॉइंटला खेळ. चेंडूचा प्रवास जर पाहिला तर घोषांकित क्षेत्रात मिळेल फक्त 1 धाव या चेंडूवरती. किरण गावडे स्ट्राईक एंड वरती असेल. फलंदाज नवीन राजेश गावडे ज्याच्या बॅट मधून 1 धाव निघाली आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी स्ट्राईक एंड वरती किरण गावडे हा बॅटर पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावर 7 धावा. यावेळी शॉर्ट चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये सुंदर फटका परंतु शॉर्ट कव्हर पॉटला चांगलं क्षेत्ररक्षण देखील. महत्वाच्या 3 धावा रोखण्यात आल्या कारण सिंगल मेल या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या आता 8 धावा धावपलकावर. 51 धावांचा पाठलाग मागील सामन्यात तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघाने 30 धावांचा सफल पाठलाग केला. त्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर या सामन्यात 51 धावांचा पाठलाग मैदानात करतोय. अंतिम चेंडू निर्धाव निघेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती. 51 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 8 धावा धावपलकावर. सुरुवात पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका समोरच्या दिशेने वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने सांघिक धावसंख्या 9 धावा धावपलकावर. दोन्ही संघांसाठी पारितोषिक येते श्री स्वामी समर्थ वारणा मिल्क शॉप प्रोप्रायटर सन्मान्य अक्षय शिवाजी भैरे साहेब यांच्याकडून दोन्ही संघांना 3-3 लिटर ताक दिलं जाईल. हे बक्षीस दोन्ही संघांसाठी. फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळ्या क्षेत्ररक्षक समीर परंतु ढुलाई क्षेत्ररक्षकाची त्यानंतर फेकी देखील विलंबाने झाले. 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 11 धावा. रनआउट
प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक लावणार होते सर्व प्रेक्षक, परंतु त्या अगोदरच हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. नक्कीच पैशामधून खिशामधून हे पैसे जाणार होते राजेशच्या फलंदाजासाठी, परंतु ते पुन्हा एकदा खिशात आलेत मान्यवरांच्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. नॉन स्ट्राइक एंडवरती असेल. किरण गावडे याची साथ देण्यासाठी सांघिक धावसंख्या धावपल करते 11 धावा 2 गडी बाद. यावेळी फुटवर्क दाखवत असताना फ्रंट फुटचा वापर करत असताना फटका मिड विकेटला, शॉट मिड विकेटला. राजेश याचं कमालीचं क्षेत्ररक्षण, मेल फक्त 1 धाव, सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 12 धावा. यावेळी चांगला चेंडू दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली चेंडूची आणि त्याचमुळे निर्धाव चेंडू या धावपलकावरती. मिथुन हा नवीन फलंदाज. मिथुनसाठी देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक संग्राम परब यांच्याकडून. मिथुनला आक्रमण करावं लागेल कारण 51 धावांचा पाठलाग करतोय. स्वेरचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला. अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या आता 13 धावा या धावपलकावरती. 51 धावांचं प्रत्युत्तर देतोय मैदानात तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघ. या सामन्यात याही वेळी पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मिथुन माघारे परतेल. अंतिम चेंडूवरती विकेट. विशाल नाईक याच्या खात्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु चेंडू पासून राहिलाय दूर. मेल 1 धाव किरण याला आणि एकेरी धावने सांघिक धाव संख्या. एकेरी धावने सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावर. किरण गावडे आणि त्याचबरोबर साहिल या 2 फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी अक्षय भैरे यांच्याकडून 3 लिटर ताक, परंतु यावेळी परफेक्ट यॉर्कर क्लीन बॉल केला जाते. फलंदाज साहिल याला. राजेश याचा परफेक्ट यॉर्कर मैदानात पाहायला मिळाला. साहिलला देखील माघारी परतावं लागेल कारण या चेंडूवरती कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. 4ही मुंड्या चित करणारा हा चेंडू. राजेश याचा 5वा 4था धक्का बसतोय. तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघाला माघारी परतेल. साहिल गोल्डन डक वरती. सांघिक धावसंख्या धावपलकावर 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाठलाग 51 धावांचा आणि विकेटची पडझड मैदानात कायम राखली जाते. तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघाकडून टॉस विजयी झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय सिद्धेश्वर दाळकर उडावडा क्रिकेट संघाचा आणि 50 धावा पहिल्या इनिंग दरम्यान पाहायला मिळाल्या धावपलकावरती, ज्यामध्ये बबल नाईक याच्या बॅटमधून 34 धावा. 51 धावांचं लक्ष रोखत असताना चांगली गोलंदाजी देखील. या तिसऱ्या षटकादरम्यान राजेशाच्या माध्यमातून यावेळी इनसाइड आउटचा फटका. अपिश कव्हर खेळ. डिप्सी पार्कवरला चेंडूचा प्रवास वेगात गतीने चाललाय. रोशन गावड्याच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना निघालाय. इनसाइड आउटचा फटका 4 धावांसाठी. राजेशच्या विरोधात हल्ला चढवलाय. चौकाराचा हा फटका आणि या चौकारात सांघिक धावसंख्या 18 धावा या धावपलकावर. थँक्यू. 4 गडी बाद 18 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती रोशन गावडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण गावडे. बंधूंची जोडी मैदानात. विजय मिळवण्यासाठी या 2 बंधूंना आक्रमण करावं लागेल आणि ते प्रयत्न देखील मैदानात चाललेत. रोशन प्रयत्न करतो मोठा फटका खेळण्याचा. शॉर्ट कव्हरला मिळेल फक्त 1 धाव. सिंगलने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावपलकावर. क्रिकेटमध्ये बऱ्याच संघादरम्यान आपण बंधूंची जोडी पाहिली, परंतु ही जोडी आज मैदानात नक्कीच संघासाठी चांगले कार्य करते. याही वेळी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. शॉर्ट कव्हर पॉइंटला सुजित सावळ झेल खाली. कोणतीच चुकी नसेल. सेफ हँड झेल. फलंदाज किरण गावडे याला माघारी परतावं लागेल.
अंतरिम चेंडू असेल या षटकातील. राजेशाने 2 विकेट मिळवले या षटकात. 6 धावा जरूर खर्च केल्या परंतु 2 विकेट देखील मिळवले. साहिल याला देखील माघारी परतवले या षटकादरम्यान आणि त्यानंतर किरण गावडे याला माघारी परतवल्यानंतर नवीन फलंदाज प्रणव स्ट्राईक एंड वरती असेल. अंतिम चेंडू या षटकातील. साहिल हा स्ट्राईक एंड वर. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू निघालाय. सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता. फास्ट क्रिकेट खेळा कारण अजूनही एक सामना बाकी. आजच्या दिवसातील उपांत्य फेरीची ती लढत असेल. बबल नाईक गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवरती रोशन गावडे. साहिलसाठी पारितोषिक. षटकारांची हॅट्रिक केली. 3000 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू लेग ब्रेक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फनफूटवरती जाऊन फलंदाज रोशन गावडे याचा परंतु हा देखील प्रयत्न अपयशी ठरेल. यानंतर सामना असेल या सामन्यातील विजेता संघाने सातारे मातोंड या 2 संघादरम्यान. यानंतरचा सामना उपांत्य फेरीतील सातारे मातोंड क्रिकेट संघाचा कर्णधार दत्ताधुरी सर्व खेळाडूंची वाट पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यामुळे विनंती असेल सातारे मातोंड क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. यानंतर आपला सामना होतोय. याही वेळी निर्धाव चेंडू. धाव कोणताही प्रयत्न नाही धाव घेण्यासाठी. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या या धावपलकावर 20 धावा. सामना नक्कीच दुरावलेला पाहायला मिळतोय तेवढे मित्रमंडळासाठी. याही वेळी निर्धाव चेंडू निघेल. कट करण्याचा प्रयत्न. बबल नाईक गोलंदाजी मार्कवर. पहिल्या इनिंग दरम्यान 34 धावा बबलच्या बॅटमधून आणि त्याला प्रत्युत्तर देणारे खेळी देखील करणं खूप महत्वाचं होतं तेवढे मित्रमंडळ क्रिकेट संघासाठी. यावेळी अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. साहिल याचा मेल फक्त 1 धाव या चेंडूवरती आणि सांघिक धावसंख्या 21 धावा धावपलकावर. अंतिम चेंडू या इनिंग मधील आणि या षटका दरम्यान देखील. शॉर्ट चेंडू वेगात गतीने फेकला. ऑफ ब्रेक चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा अंतिम चेंडू निर्धावने गेला आणि या निर्धाव चेंडूने सिद्धेश्वर दाळकर होडावडा क्रिकेट संघ या सामन्यात विजयी ठरतोय. यानंतर सामना असेल सिद्धेश्वर दाळकर होडावडा विपक्ष सातारे मातोंड या 2 संघादरम्यान. उपांत्य फेरीचा हा सामना असेल आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने 34 धावांची बहारदार खेळी केली.